आणि आता पावसासंदर्भातले काही अपडेट्स घेऊयात। राज्यामध्ये आपण पाहतोय अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालंय। 5 ते 7 एप्रिल दरम्यान मुंबईत येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसेल असा अंदाज आहे। दरम्यान पुढील 24 तासात पावसाचं सावट गायब होऊन तापमानाचा पारा वाढण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। हिंगोली जिल्ह्यातील 5ही तालुक्यात काल संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावली। यात पपईच्या बागांचं मोठं नुकसान झालंय। आता मी वसमत तालुक्यातील वाई शिवारामध्ये आहे आणि याच वाई शिवारामध्ये जे आहे ते पपईचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि वादळी वाऱ्यामुळे ते वजन न सहज झाल्यानं हे झाडे जे आहेत ते सगळे आता मोडून पडलेले आहेत। बुलढाण्याच्या सोमठाणा गावात गारपीट आणि वादळी वाऱ्यानं पपई बाग जमीनदोस्त झाली। यात शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। शासनाने त्वरित याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत लवकरात लवकर करावी। अवकाळी पावसाचा बुलढाणा जिल्ह्यात 166 गावांना फटका बसलाय। 8 तालुक्यातील 4182 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालंय। अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान नांदुरा तालुक्यात झालंय। कर्ज कसं भरायचं तिथून नाही तर शेतकऱ्यांनी कृषीवर आणलेले पैसे आहे ते कसे भरायचे। सांगली जिल्ह्यामधल्या जत आणि वाळवा तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। धुळे तालुक्यामधल्या धोंडी गावात शेवगा बागेचं मोठं नुकसान झालंय। नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्ष, भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय। लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता। भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। भोर मार्गे महाडला जाणारा वरंद घाटातील रस्ता चिखलमय झाला। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामधील पाथरी गावात शेतामध्ये वीज कोसळली। या घटनेत 2 शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। जळगावच्या पारोळा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं उद्ध्वस्त झाली। गोंदिया जिल्ह्यात तब्बल 52,000 हेक्टरमधील धान पिकांवर अवकाळी संकट उभं राहिलंय। त्यामुळे धान आणि भाजीपाला उत्पादक चिंतेत आहेत। अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जळगावच्या पारोळ्यात 40 गावांना मोठा फटका बसलाय। वाशिम जिल्ह्यात अवकाळीचा फटका हळद, कांदा आणि ज्वारी पिकांना बसलाय। रत्नागिरीत अवकाळी पावसाचा कोकणात येणाऱ्या भाजीपाल्यावर परिणाम झालाय। पश्चिम महाराष्ट्रामधून येणाऱ्या भाज्यांची आवक घटली आहे। आतापर्यंत जवळपास 24 जिल्ह्यामध्ये आणि 110 तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि तिथले पंचनामेचे फिगर जे आहे ते 25 ते 26,000 एकरापर्यंत साधारण अंदाज आहे। तर त्यामध्ये संपूर्ण पंचनामे जेव्हा होतील तेव्हा त्या जिल्हाधिकाऱ्याकडनं राज्य शासनाला प्रस्ताव जाईल आणि आपत्ती व्यवस्थापनमधून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल त्या संदर्भात कॅबिनेटवर चर्चा करून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल।